अजून सांगेल. हा, ती क्लिप बरीच व्हायरल व्हायची. मी भडगावला कार्यक्रमाला जात होतो आणि दुसरा लॉकडाऊन टाइमनी परिस्थितीशी आहे. जेमतेम कार्यक्रम चालू होता. चोरी दपी कीर्तने सुद्धा चोरी दपी करणं पडेत म्हणत. आतापर्यंत सट्टा पत्ता दारू आई 2 नंबर माई काय आई बरोबर होतं, पण कीर्तन सुद्धा 2 नंबर मा हो म्हणा. बापरे काय दिन उन्हात बो म्हणत. चोरी दपी कीर्तने करणं पडेत आणि ते लपून कीर्तन करायची. बसने प्रवास करत होतो मी. पारोड्याला उतरलो 5 वाजेला. 5 वाजेला पारोड्याला उतरल्याच्या नंतर मी ते अनाऊन्स करणारे काका असतात ना, एसटी अनाऊन्स करणारे, त्या काकांकडे गेलो. म्हणलं काका मला भडगाव जायचंय, गाडी भेटन का? म्हणले रविकिरण महाराज चांगले ओळखीचे होते. म्हणले महाराज आता गाडी नाही भेटत, 5च्या नंतर तिकडे जायला बसच नाही, एसटीच नाही. म्हणले मग तुम्हाला प्रायव्हेट गाडीनं जावं लागेल. म्हणलं हरकत नाही. ते काकांनी मला सोडायला आले, ते जिथं ते प्रायव्हेट गाड्या लागतात का तिथपर्यंत आणून सोडलं. मला गाडी दाखवली, ही गाडी भरेल म्हणले महाराज. आता तो गाडी मालक होता, त्या ड्रायव्हर दादाला विचारलं. म्हणलं दादा गाडी भरायला किती वेळ लागतो? म्हणे महाराज सांगता येत नाही. म्हणतं भाऊ तू गाडीला सीट घेतला पाहिजे. म्हणे 14-15 पाहिजे. म्हणतं म्हणा कितवा नंबर आहे? म्हणे पहिलाच आहे. हो म्हणा. बापरे, आपला जर पहिला नंबर आहे मग 1-2 तास लागतील. पण एक विश्वास होता कितला का लेट जाय ना, पण पोचाडी राही ना आई पक्क शिवा. आता मी बसलो बा, पण तो नियम बी चालू करेल होता लॉकडाऊन मुळे. हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क. मग मी मास्क काही इकतली नाही पुरा लॉकडाऊन मा. हाव फेटा म्हणा कंटिन्यू राज दिनले बी. हाव फेटाना मागला कापड आहे ना 15 असा सोडेल राय म्हणा, आणि तो 15 असा तोंडले बांधेल राय. आता हाय तोंड असं बांधेल. मी बसेल होतो म्हणा वनवाशेल नाही माय कवय गाडी भराईन बा असं. आणि नेमकीच कॉलेज सुटेल होती. 5, 5:15, 5:30 ना टाइम होता. देखाव कितला हुशार आहे. त्या कॉलेज ना पुरेशने मनकडे देखाव. तो एक म्हणे हे बाई पोर काय भारी शेर म्हणे. माल काही सुधरे नाही ना, थंडा घाम चाले ना माले. वा वा, चांगलंय. हसत राहावं बरं माणूसनी. हसतो त्याला रोग नसतो. हसत खेळत राहावं. असंही जीवनामध्ये दुःख एवढं आहे महाराज. हो थोडा हसिले हो तुम्ही. हसतच म्हणजे माल बी हसाडाला आवडस. तुम्हाला तोंडे देखीच नाही. मला असं वाटत कितला टाइम कीर्तन करून काय करू. नाही तर काय काय ठिकाणी लोक असा बसेल राहतात, त्या कीर्तन लिहिल्यात का मग दारवर येले तेच समजत नाही. माझं स्वतःच तत्व असं आहे, माझ्याकडे कुणी बघितलं ना मी लगेच स्माइल देतो. हसत राहू. आपल्या हसण्यानं जर कोणाचा दिवस चांगला जात असेल हसायला पाहिजे. आम्ही दोन्ही सारखाच येतच. आमना काय माझी कुल्ली दुकान खिडक्या उघड्याच राहते, म्हणजे कोणी गिराईक कोण ना हसणार ते रिटर्न जावायला नको. आणि हसत राहू माणूसनी. राग मारायच नाही. काय करणार एक दिन काय उनी गुचकी का घ्या पुचकी रास काय मागे. हसिले हो बोलिले हो बटा संगे गोड बोलले हो. आता त्या पोरसने मनकडे देखा म्हणे पोर काय भारी शेबू म्हणे. आता मला ते थंडा घाम चालले म्हणते. या ती पोर म्हणेन मुख्या वेगळ्यात. मला सुरुवातले गैर वाईट वाटे आई, पण आता मला सवय होई गई ती पचाडाने. 15 मिनिटाच्या नंतर मी ते उपरनं सोड. मग तो एक नाही ध्यान घे यार पोर नाही रे पोऱ्या शेर म्हणे तो. म्हणजे पोऱ्या आहे सांगा टाइमले असा सांगेन तो जशी त्यानं 2-3 बिघा कोणी हिसकायली न भो. पोऱ्या शेर म्हणे तो. मग पोऱ्याचे ते शांत राहो ना तो टेन सुरुवात त्याशनी का रे हाव दिखसा सारा असा साव काय करत असेल तो काय का करे ना तुल कपाशीन काड्या उपाडा लय जा नाही का त्याला. पण नको त्या प्रश्न लोकेश ना मनमा का रे हाव काय करत असेल. मग मी म्हणतात या येडा होईल शेरी येडा बनायची म्हणता. आपली बी गाडी भराली 1 तास बाकीशी अजून. पहिले माल सुरुवातले जरा वाईट वाटे लाज बी वाटे, पण माल जर असा बाणट बकाला भेटणार काय असले दिनभर चारच मी बी आते. मी तिथं एक गाणं गुणगुणायलो. गाण्याचे बोल असे होते. लग बग माझ्या रायाची
लग बग माझ्या रायाची गडाचे जोरी जायाची अन गाडी घुंगराची आली तोरल्या बायाची गाडी घुंगराची आली तोरल्या बाया गाडी घुंगराची आली तोरल्या बाया गाडी घुंगराची आली तोरल्या त्याच ना म्हणा एक म्हणे तो ते खंडेराव ना गाणं म्हण राह ना तो का गोंद्या शेर म्हणे म्हणजे मला बिगरी तारा गोंद्या बनाय टाका त्याने पण मी बी म्हणता अजून पाऊन तास बाकी शेववा मग मी गाणं बदलाय टाका गवडण म्हणे पण कोणची गवडण बाबाजी आपली सांप्रदायिक नाही वारकरी संप्रदायातली गवडण नाही म्हणली ततान पार्टीनी गवडण निघाली घट्ट भरण्या यमुनेला तू जाऊ दे घट्ट भरण्या यमुनेला मला रे अडवून कोण दिलाला मला रे अडवून कोण दिलाला सख्या रे अडवून कोण दिलाला जाऊ दे होडीच सोंग घेऊन अशी लावू नको लाडी गोडी सोंगाड्या सोंग घेऊन होडीच सोंग घेऊन अशी लावू नको लाडी गोडी रंग नको टाकू रे माझी बिजल कोरी साडी रंग नको टाकू माझी बिजल कोरी साडी रंग नको टाकू माझी बिजल कोरी भय आवते तमाशा ना गवडणी म्हण राह ना म्हणे मग ततान पार्टी नवीन बा असं मला एवढं का फिरवावं लागलं माहितीये का याच्यातून विनोद वजा करा जर साधारण कीर्तनकार आपल्याकडनं ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू कधी ओळखणार आहे ती ओळखण्याची दृष्टी आपली कमी काढली का नाही जर खमन राहतच त्यावर बारीक शेव जर राहते ना मजा येई जाते म्हणजे लोकांचं कामच आहे दादा कमी या काढणं या कमी काढणाऱ्यांच्या नादी लागायचंच नाही बरोबर आहे ना याची सवयशी अहो समाजाकडनं अपेक्षा ठेवणं सुरुवातीला सांगितलं पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता पण तेव्हा बदनाम केलं पण आज सुद्धा पतिव्रतेच्या यादीत माझ्या सीतामय्येचं नाव आहे बदनामी करणाऱ्यांना थोडी ना बदनामी होते पण सांगू का जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है जब करम मेरे प्रभु कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है मी नाचत राहतो मला सवय कारण आमचे संत सांगतात ना त्या प्रमाणाला धरून मी चालतो मी थोडाफार नाची राहतो दोन पोरे नवीनच कीर्तन लिहिलं होतात त्यासले कीर्तन काही माहित नव्हतं आणि त्याच मग तिसरा एक होता कधी मध्ये त्याला थोडंफार समजे असं जसं वासरास मग लंगडी गायशा आणि तसे तो एक म्हणे का रे या काय कराय ना तर म्हणे या कोण शेत रे काय नाही म्हणे या देवनाव कुत्रा शेत म्हणे तू पुढे पुढे बोल राय ना तू मोठा कुत्रा शेत मागे बोल राहा ना त्या दाखला कुत्रा शेत म्हणे या काय करत रे काय नाही म्हणे या रातले भुगतन दिनले झोपतस म्हणे आणि त्यासले माहीतच नाही ना काय ते तो एक म्हणे का रे तू महाराज ते मस्त पाय उचली राह ना म्हणे होय म्हणे महाराज काय मस्त पाय उचली राह ना म्हणे तो दुसरा म्हणे पाय काय उचली राह ना त्यानं दाबीन खायले तो जिराय राह ना म्हणे लोकेश येतात त्या काय सांगतील त्याच ना काही भरोसाच आहे का मनीषेन नाव ठेवणारा याच नावाच्या लागून आपला पद्धत ना जीवन जगाना आणि सांगू का लोकांनी जर बदनामी पण करायचं ठरवलं ना हे मुझे लगी प्रभु संग फिर ये दुनिया क्या जाने मुझे लगी
लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। क्या बात है? मुझे लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। मुझे लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। क्या जाने भाई क्या जाने, क्या जाने भाई क्या जाने। क्या जाने दुनिया क्या जाने। क्या जाने दुनिया क्या जाने। मुझे लगी मुझे लगी मुझे लगी प्रभु संग प्रीत दुनिया क्या जाने। मुझे लगी राम संग प्रीत दुनिया क्या जाने। मुझे लगी राम संग प्रीत दुनिया क्या जाने। मुझे लगी राम संग प्रीत दुनिया क्या जाने। लोकांचा विचार करून परमार्थ करायचाच नाही। आणि सांगू का, थोडे दिवस बदनामी होते, जेव्हा तुमची बदनामी होते ना, कुठंतरी ढासळतं माणसाचं मन, पण बदनामी होते ना तेव्हा ठाम राहायचं, कारण बदनाम वही होता है जिसका नाम होता है। कारण बदनाम झाल्याच्या नंतर माणूस मार्केटमध्ये येतो, तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणजे रवी किरण महाराज। बदनामी का फल क्या पाया है ये मैं जानू या वो जाने। बदनामी का फल क्या पाया है ये मैं जानू या वो जाने। बदनामी का फल क्या पाया है मैं जानू या वो जाने। बदनामी का फल क्या पाया है ये वो जाने या वो जाने। महाराजांनी प्रमाण भारी घेतलं, चाल चांगली घेतली, आमच्या इथं वाजवायचा तर विषयच नाही, म्हणून इतकं सांगावं लागलं। बरं तुम्हाला सांगतो ऐका बरं, आई वाजणं म्हणणं एवढं सोपं नाही शे बरं, बाकी ना बशी बशी सांगतात बरोबर सहज नाही त्यातले तू आता आहे रे पोपट, हो कलेक्टर आता आहे बशी चाल सहज नाही त्यातले बरोबर, तू आता आहे पहिले पहिला अर्धा तास आहे ना सहज नाही मारायले टायर्स बटनाने, तू आता आहे रे आठी नुसतं विटो रुंग टाइमले नुसतं बुक्का कवे लावून फुलार कवे टाकू, आई सुधरत नाही रे काका, तुम्ही बटी बटी नाही करतच तडे आई वाजवणं म्हणणं इथलं सोपं नाही बरं, जिथलं तुम्ही बशी बशी ऐकतच, ज्यासले नॉलेज आहे असले समजत बा, बाकी नाही सुधरत नाही ना, किडा पाडणारा सहज नाही त्यातले चाल नाही सहज नाही, तुमच्यासाठी सांगस मी, ज्यासले सहज नाही असं वाटस ना त्यासले सांग राय ना। दिंडी राहीन ती आपली माऊलीने दिंडी जास ना त्र्यंबक, तशी दिंडी राहीन ती, आणि श्रीमंत माणसाकडे मुक्काम होता, श्रीमंत माणूसकडे मुक्काम होता। आता त्या श्रीमंत माणूसकडे 35-30 सालदार होता, 30-35 सालदार, दिंडी लेवाले अर्धा किलोमीटर अंतरवर घ्या, सालदार बी संगे दिंडीन संगे दिंडी लेवाले, श्रीमंत माणूसकडे मुक्काम 30-35 सालदार बी दिंडी लेवाले, गावना भजनी मंडळवाला काही इतर लोक बराच 550-100 लोक दिंडी लेवाले, दिंडीवाला असले ती विणे करीन गायमा फुलार टाका, हो त्या फुले असा टाकत टाकत फुलेशनी पायगड्या करत करत त्या वारकरीशले चालाला या सालदार म्हणे बापरे मजाच भुयाजनी, घर उन्हात जेवणले बसणार, ज्याला पुरणपोळी पाहिजे त्याला पुरणपोळी, ज्याला बासुंदी पापडी पाहिजे त्याला बासुंदी पापडी, ज्याला जे पाहिजे ते भेट राहतं, या सालदार वाढपी त्याच होतात, ये राहिले ठोकाय धकरे निस्ता चाली उन्हात तरी किती बाई बाई भेट राहिला नाही ना, दिनभर आहोत लागले संध्याकाळी खिचडीत राहत, खिचडी का विषय वाढच म्हणा, खिचडीना विषय होऊ नका, मला असे वाटत ना मोदी साहेब ना पाय धुईन पिलो, म्हणजे राजकारणाचा माझा काहीच विषय नाही, परमार्थना विषय होना, देव करा कोणामुळे जास्त देव करायला लाग्यात भाऊ, प्रदीप मिश्रा महाराज ना पाय पडो आणि नरेंद्र मोदी साहेब ना खिचडीन करता पाय पडो, पहिले पाहुणचार म्हणेन खिचडी राय, बरोबर आहे ना काका, पाहुणचार म्हणेन खिचडी राय, या मायासले माहिती पाहुणा जर येल राहत ना, पाहुणा संगे घर ना एकच माणूस बसाडे जेवाले, खुटी नको जाऊ भाऊ खिचडी, इथली टंचाई होती खिचडीने, पहिली खिचडी खावायला भेटे नाही, खिचडी ना पाहुणचार राय, आता इथली खिचडी होई जायचे ना, रातले संध्याकाळले कुकरनी शिट्टी वाजताच पंगरीन झोपिले हो खिचडी जोई रे काका, हो डायरेक्ट पंगरी लिहून झोपिले, शिट्टी ना आवाज खिचडी जोई रे काका, आमले बिकाने रे भाऊ, या दिनभर म्हणे नुसता चाली होणार तरी सुद्धा बासुंदी पापडी काय राहिला,
आणि आपले दिनभर आव टाकलीच नाही खिचडीच राज म्हणे सालदाराशी ठराव हे चिलगाव म्हणे दिनभर आव टाकलो 12 धरू म्हणे त्यापेक्षा आपण असं करू सालदाराशी दिंडी काढू तर म्हणे बारी बारी खावायला भेटस म्हणे सालदाराशी दिंडी काढा ना ठराव का रे दिंडी जर काढी ते साहित्य बीत पाहिजे ना आपला पण बजण्यास आणि मग काय म्हणे तडे बजण्याना कोणता इथं पक्का घरे होता तवय मांगला बितड पाठ टाकन काढल्या म्हणे साहित्य एक बजण्याना जानगर मग साहित्य होतं मांगला बितड दसाठी ना एक सालदार खुदी घ्या आता त्याला सुधरे नाही काय काढू असं या बाकीना सालदार सांगित अय काढणार आहे तो म्हणे काय काढू रे ते डुमडं काढ म्हणे ऐ डुमडं ऐ डुमड्या तुला पकवास बी समजत नाही डुमडं त्यांनी पकवास काढीन पेका तो एक म्हणे ए ती टिंगरी बी काढ रे हाय रे टिंगऱ्या तो टिंगऱ्या अरे त्याला विना म्हणतस रे काका तो एक म्हणे काढाय की म्हणे ते म्हणे हा माते जांबा बी काढले म्हणे जांबा या मायावजी म्हणते साकू आपण गली माहीत चालो ना एखादी म्हातारी जर नातू ठेवाडस ना बाबाजी आवर्जून आपल्या दकीच नाही बाबा मन नातू अशा मजाना भजन करत मनाला लावा ना आजी मग त्या नातूले शिकाडच आहे माय मन भाऊ जांबा तुकाराम ओ बहीण त्याला जांबा नाही ओ म्हणे काकू त्याला ज्ञानबा तुकोबा म्हणतो ओ माय जांबा अय रे जांबा ओ माय जांबा साहित्य चोरलं बा आणि सालदाराशी दिंडी काढली ज्या गावले मुक्काम होता त्या गावना लोक असले बी अर्धा किलोमीटर अंतरवर लेवाल घ्यात विने करीन गा यामा फुले बिले टाकत असले पाय घड्या घ्यात गावमा जातात ज्याला बासुंदी पापडी पाहिजे त्याला बासुंदी पापडी तडण वालाल तडण डाळ भात वालाल डाळ भात पुरणपोळी वालाल पुरणपोळी जरा आली जरा करे तकारे दिनभर आव टाकले खिचडी आटे तर खरे कशी मजा आहे त्या म्हणे आपण एक दिंडी नाही रे वरीसभर सराव आवत नाही दिंड्या सुरू ठेवतो चांगलं खावायला भेटस म्हणे जेवण वैग्यात उठ ना त्या सालदार जडे झोपाल जाणं होतं त्या रूम कडे जावं लागणार गावना भजनी मंडळ म्हणा सुज्ञे बाबा होतात म्हणे महाराज कीर्तन कितला वाजायला चालू करा हो म्हणा बापरे कीर्तन आणि कीर्तना नामना काय संबंध भो या बडा सालदार गोया हो बाबा ते कीर्तन सांगा ना आपला मग काय कीर्तन समजी भो म्हणे आणि कोण करी कीर्तन पण टोळीना प्रत्येक टोळीना कोणतरी मालक राहता सालदाराचा मेन मालक म्हणे हे तुम्ही रूम मा चला रे सर्व सालदाराचे म्हणे जनतान गादीसोर झोपिल्या तोंडवर बनाट टाकल्या जो बोली तोच कीर्तन करी म्हणे बट्टा सालदाराशी झोपिली ना अख्खा सालदार झोपी घ्या 8:30 वाजाले बजण्यास म्हणे जावारे त्या बाबासले उठाडार कीर्तनना टाइम घ्या 8:30 वे घ्यात एक पोर येऊन 10-12 वर्षना दरवाजा टोका म्हणे बाबा ओ महाराज जो बोली तो कीर्तन करी एक नाही दोन नाही पोऱ्या घ्या त्या भजनी मंडळवालाच कडे म्हणे बाबा म्हणे काय म्हणे महाराज उठत नाही भाऊ एक बी महाराज आवाज देत नाही त्या टाडगा भजनी मंडळना बाबा म्हणे हो भाऊ तपास करा रे जानगर जेवण होतं जानगर काय टाकी ते नाही मरी ते नाही घ्या रे या आवाज एक अर्धा मरी ना मरी ते बटान थोडा संगे मजा जाते जेवण मग काय पिढगी होईन बा मग त्या बाबा म्हणे आपण स्वतः जाऊ भूषाने आता सर्व भजन्या उन्हात दरवाजा ठोका महाराज ओ महाराज वारकरी बाबा ओ महाराज